रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे। राम आणि कृष्ण ही दोन नाम सर्वात श्रेष्ठ आहे। हृदय रूपी मंदिरामध्ये या दोन नामाला साठवा। राम, रामासारखा राजा नव्हता, फक्त एक धुबी म्हटला। मी काय राम आहे का? रावणाचे ते राहिलेला जसा सीतेचा स्वीकार केला तसा मी तुझा करू? तुम्ही बघा, कधीही मोठ्या माणसावर टीका करणारी माणसं हलकट असतात आणि जी नेहमी दुसऱ्यावर टीका टिप्पणी निंदा करतात का ती माणसं आयुष्यात मोठी होत नसतात। मला असं वाटतं जे नेहमी दुसऱ्यावर टीका करतात ना, गावात कुठेही काही होत्याने टीका करायची आणि नेहमी वाईट आणि निगेटिव्ह मेसेज जे पसरवत राहतात ना, मला असं वाटतं परमेश्वराने स्वतंत्र यांना जन्माला घातलंय बरं का। हे स्वतंत्र, हे स्पेशल गिराईक आहेत, कुठं काही हो फक्त यांनी बोलत राहायचं, बोलू नका, करू नका निंदा। राम, रामासारखा तेवढंच ऐकलं आणि रामाने सीतेचा त्याग केला। रामासारखा बंधू नव्हता, सावत्र बंधू भरत, पण किती मोठं प्रेम होतं। इथं सख्खा भाऊ पक्का वैरी झालाय का नाही? सख्या भावाला कोणी विचारत नाही, पण मेहुणा आला की निघालेच काळी पिशवी घेऊन। कळाली का नाही काळी पिशवी? हा मग सप्त्यामुळे गप बसले तुम्ही। काला झाले की हल्लेच वडवणीला। हा मेवणा सख्या बहिणीला विचारायचे नाहीत, पण मेहुणी आली वडवणी तर बीड असं आहे, चांगली साडी। भाऊजाई हो, ननंद आली की व्यवस्थित साडी नाही, पण तुमची बहीण आली की मला चांगली आणा, पैठणी आणा। पण भाऊजाई सगळ्या कान उघडे ठेवून ऐका, जर आता तुम्ही नंदेला नाही जपलात तर डायरेक्ट जमिनीवरच दाव आहे। मग प्रॉपर्ट्या वाटून द्यायच्यात का नंदेला गोड बोलायचं हे भाऊजाईने ठरवायचं। आता नसले भाऊ, सख्खे भाऊ तोडले आणि गुरु भाऊन साखर भाऊ जोडले, बरोबर आहे का महिला मंडळ? कशामुळं? रक्ताचं नातं का तोडलो तुम्ही? काही नाही, भाऊ बोलत नाही, भाऊजाई बोलत नाही, भाऊ नीट साडी घेत नाही, जाऊ द्या काय घेऊन बसले। प्रत्येक बाईच्या घरात कपाटं भरले साड्याने, 500 रुपयाला म्हणावं अशी साडी। काय साडीसाठी रक्ताचे नाते तोडता? साखर भाऊ गुरु भाऊ जरूर जोडा, पण रक्ताचं नातं तोडू नका मावल्यांनो, रक्ताचं नातं तोडू नका। एक लक्षात ठेवा, जेव्हा रक्त रक्तावर उलटतं, जेव्हा रक्त रक्तावर उलटतं तेव्हा महाभारत घडतं, आणि जेव्हा रक्त रक्ताचे प्रमाणिक राहतं तेव्हा रामायण घडतं। म्हणून आम्हाला महाभारत नको, रामायणाची गरज आहे। म्हणून भाऊ असावा तर रामासारखा, पती असावा तर रामासारखा। पहिल्यांदा सीतेला पाहिलं पुष्पवाटिकेमध्ये आणि ठरून टाकलं, पराविया नारी माऊली समान, त्याला म्हणतात एक वचनी एक बाणी एक पत्नी। म्हणून प्रत्येक देव आहे शास्त्री महाराज, पण फक्त एकमेव असा रामच देव आहे की ज्याच्या पुढे मर्यादा हा शब्द लावलाय। मर्यादा, जीवन मर्यादितच असावं। ज्याच्या आयुष्यामध्ये मर्यादा ज्याने जमली ना, जपली, त्याचं जीवन सक्सेसफुल झालं। पण ज्याच्या जीवनामध्ये मर्यादा नाही, उर्मटपणा आहे, अहंकार आहे, सदा ताईटच, त्याचं काही खरं नाही। पण ज्या झाडाला फळं नाहीत का ते सदा रामकाठी बाबळीवाणी ताईटच गडी सरळ। ज्याला फळं आहेत ना, फळलिया तरुची शाखा सहजे भूमिसी उतरे देखा। ज्या झाडाच्या फांदीला फळं लागलेत ना त्या फांद्या कधीही लवलेल्या। ज्याच्याकडं ज्ञान भरपूर ती माणसं नम्र, ज्याच्याकडं कमी ज्ञान आपल्यासारखा कोणी नाही। अल्पज्ञान परी गर्भ शिरोमणी, अल्पज्ञान परी गर्भ शिरोमणी, अल्पज्ञान परी गर्भ शिरोमणी, ज्ञान परी सर्व शिरोमणी। मजवुनी ज्ञानी कोण आहे, कोण आहे,
मजमुनी ज्ञानी कोण आहे मजमुनी ज्ञानी कोण आहे मजमुनी ज्ञानी कोण आहे अल्पज्ञान परी गर्व शिरोमणी मज होणी ज्ञानी कोण आहे. ज्ञान अल्प पण गर्वामध्ये शिरोमणी आणि म्हणणार माझ्यासारखा ज्ञानी कुणी नाही. असं वेगळं तसं नसावं जीवनामध्ये. म्हणून मी आपल्याला मुद्दा मांडला होता की मर्यादा. तसं रामाचं जीवन मर्यादा पुरुषोत्तम परमात्मा होता. रघुकुल रीती सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाई. असं रामाचं जीवन होतं. म्हणून रामासारखा पिता नव्हता. हम दो हमारे दो लव आणि कुश दोनच मुलं होती. सध्या भारताची लोकसंख्या वाढली म्हणून सरकार सांगतंय हम दो हमारे दो. पण हा कायदा रामचंद्र प्रभूंनी त्या काळातच अंमलात आणला. बरोबर आहे का. संख्या फार झाली आता त्याच्याकरता. म्हणून राम आदर्श जीवन रामाचं. म्हणून राम. आणि दुसरं कृष्णाचं जीवन. कृष्णही तसाच होता हो. एक वचनही नाही, एक बाणही नाही, एक पत्नीही नाही. खरं आहे ते. साम दाम दंड जशास तसं टिट फॉर टॅट हे जगणं होतं श्रीकृष्णाचं. आणि खरंच कृष्णाचं जीवन सुद्धा वेगळं होतं. कृष्णाच्या लीला बघू नका हो. कृष्णाची गीता बघा. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णाने सांगितलं कर्म करा तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. कर्मवादी जीवन जगा. कर्म आणि कर्म केलं पाहिजे. जपी तपी ज्ञानी संन्यासी विद्वान पंडित देव असेल कुणी असा पण कर्म केल्याशिवाय कोणालाही चुकत नाही. आणि जो माणूस कर्म करतो तोच जीवनामध्ये मोठा होतो. कर्म केलं पाहिजे. कधी कधी निष्क्रिय माणसं म्हणतात काय नाही हो. म्हटलं कसं कायचं नाही बरं आहे आपलं काय हो. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावी समाधान. होय बरोबर आहे कांदळे महाराज. देव ठेवील तसं. देव म्हणतो मग झोप नको उठू. तसं नाही हो. करा करा. ज्याचं मनगट मेंदू स्ट्रॉंग आहे त्याला आयुष्यात कधी कमी पडत नाही. कर्म करा. मन आतून माणसं स्ट्रॉंग पाहिजेत. काही माणसं बाहेरून दिसायला धिप्पाड पण आतून पार ढिले काहीच नाही. काय उपयोग आहे. मजबूत पाहिजे माणूस. बाहेरून कसा दिसू द्याव पण आतून खचू नका. आत्मविश्वास हा जगातला सर्वात मोठा मूळ मंत्र आहे. विठ्ठल महाराज शास्त्री तुम्हाला आत्मविश्वास असेल स्वतःच्या बापदादाची जमीन महाराज कुणी करत नाही. स्वतःच्या बापाच्या जमिनीमध्ये देवस्थान उभा केलंय आणि आत्मविश्वास होता की मी काहीतरी करून दाखवेल तेव्हा हे निळकंठेश्वर संस्थान उभा राहिलं. महाराज आत्मविश्वास आहे. आणि आत्मविश्वास ही जगातली सर्वात मोठी ऊर्जा ताकद आणि शक्ती आहे. म्हणून आत्मबल मोठं पाहिजे. मनगट ज्याच्या मनगटामध्ये कष्ट करण्याची धमक आहे ना त्या एक माणसाला काही कमी पडत नाही. मनगट मजबूत लागतं. आणि मेंदू ज्याचा मेंदू स्ट्रॉंग आहे त्यालाही काही कमी पडत नाही. मेंदू बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशवराजे सकळ सिद्धी. मेंदू पाहिजे माणसाकडं. ह्या 3 गोष्टी असल्या का माणूस सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. कृष्णाने गीतेमध्ये अर्जुनाला हेच सांगितलंय सगळं. मन आतून मजबूत व्हायला सांगितलं भगवंताने. जेव्हा कौरव पांडवाचं युद्ध ठरलं दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन रथ उभा केला आणि मग कृष्णाला अर्जुन म्हणत आहे देवा यांना मारून मला राज्य मिळून काय करायचं. स्त्रिया विधवा होतील
पितामह भीष्माचार्य ज्यांच्या मांडीवर आम्ही लहानाचे मोठे झालो त्यांना कसा बाण मारू, गुरु द्रोणाचार्य ज्यांनी धनुर्विद्या शिकवली त्यांना कसा बाण मारू, कृपाचार्य. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. अर्जुना, मूर्खपणा सोड, हातात धनुष्यबाण घे आणि लढ. इथं बसलेली सगळी लोक इकडे जरा लक्ष द्या, जरा ताईट बसा. एक गोष्ट लक्षात ठेवा बर का, सडत सडत जागण्यापेक्षा लढत लढत जगा, त्याला म्हणतात जगणं. कधी जीवनामध्ये लढावी वृत्ती पाहिजे हो, लढावी वृत्ती. एके ठिकाणी सुंदर म्हटलेलं आहे, युद्धों को गाँव का भी सीना सीखो, युद्धों को गाँव का भी सीना सीखो, विष छोड़कर अमृत पीना सीखो. ए चांद सितारों पे उड़ने वालों, ए चांद सितारों पे उड़ने वालों, मनुष्य होकर अभी धरती पर जीना सीखो, जीना सीखो. जगायचं शिकले पाहिजे. महिला मंडळ तिथंच असं काय करतात, काय कमाल झाली. हा जिजाऊमा साहेब झाशीच्या राणीने अशा तलवारी चालू, हे ॲक्युप्रेशर आहे. जेवढी जोरात टाळी वाजवताना आयुष्यात अटॅक येत नाही. वाजवा टाळी, विठाला विठाला. नसू द्या जास्त गर्दी, दर्दी महत्वाचे. दर्दी तुम्ही आहात, एवढे सगळे दर्दी आहेत, मग होणार नाही विचाराची सर्दी. हा दर्दी आहेत, शानी माणसं आहात आपण. होय, उभा राहिलेली तेवढेच आहे, तेवढेच असं म्हणून हे मेंदू हे सगळं सांगितलं तुम्हाला. आतून स्ट्रॉंग पाहिजे. हे श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आम्हाला, कर्मण्येवाधिकार असते. याच्यासाठी लढाईची वृत्ती सांगितली. म्हणून राम आणि कृष्ण ही दोन नामं जपा. म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी, हे दोन नामं साजरी आहेत. हृदय मंदिरी स्मराकारे, आणि हृदयाच्या मंदिरामध्ये स्मरा. हृदय, हृदय सगळ्यात श्रेष्ठ आहे बरं का. तुम्ही डॉक्टरकडे जर गेलात तर डॉक्टर आपल्या कानात डिग्री असते आणि आपल्या छातीवर लावतो आणि छातीवर सारखं असं पंपिंग चालू असतं. किती माणूस कोमात टाकला, जोपर्यंत हे चालू आहे ना दुखदुखी, तोपर्यंत माणूस जिवंत आहे. हे बंद पडलं की माणूस संपला. म्हणून हृदय हे सगळ्यात मोठं आहे. पण हृदय माणसाचं डुप्लिकेट झालं. काही काही माणसं वरून दोस्ती ना आतून कुस्ती आहे. वरून गोड बोलतात पण आतून कुस्ती. 25 वर्षी एकत्रित एका ताटात मित्र जेवतात आणि 25 वर्षांनी कळतं मित्रानेच मित्राचा गळा कापला. असे मित्र आहेत. आणि सध्या तर सगळे मित्र पक्ष, कोण कोणाबरोबर फुटल, कोण कोणाबरोबर जाईल, कोण कोणाचा कार्यक्रम लावेल, काय सांगता येते का. मित्र साधे आहेत का. वरून दुस्ती नातून कुस्ती. गाडीत एकाच्या, प्रचार एकाचा, मतदान एकाला, दारू एकाची. विचारलं तुम्ही कोणाचे, ते म्हणतात तसं काय नाही, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिले वैसा. आता कुठं खरं राहिलंय का काही, काय खरं. असं मित्र आहे हो. हा हृदय चांगलं ठेवा. जयाचे चोखटे मानसी, मी होणे असे गा क्षत्र संन्यासी. जया निजलया ते उपाशी, वैराग्य गा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, ज्याचं आतलं शुद्ध झालंय, चांगलं झालंय ना, तिथं मी क्षत्र संन्यास घेऊन राहतो. तुका म्हणे चित्ता करारे निर्मला, तुका म्हणे चित्ता करारे निर्मला, म्हणे चित्ता करारे निर्मला, तुका म्हणे चित्ता करारे निर्मला. देवोनी गोपाळ रायते, देवोनी गोपाळ रायते, देवोनी गोपाळ रायते, देवोनी गोपाळ रायते. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, एवोनी गोपाळ राहे तेथे. चित्त निर्मळ केलं पाहिजे, निर्मळ. पण आता माणसं निर्मळ नाही, मलिन झाली. निर्मळच नाही. वरून दिसायला निर्मळ आहेत पण आतून नाहीत ना. आतून मळ आहे, मळ. निर्मळ नाही, मळ. डुप्लिकेट.
असं नका. माणसं म्हणतात ना, तोंडावर 10 शिव्या देणारी माणसं परवडतात. बोलून दाखवा कधी तुमच्या मनात काय आहे ते. असं आहे. म्हणून मन मोकळं असलं पाहिजे. आणि ज्याचं मन मोकळं झालं, ज्याचं चित्त निर्मळ झालं, तिथं देव येऊन राहिल्याशिवाय राहत नाही. आता तुम्ही मला सांगा, आपण इथं कीर्तनाला बसलो शास्त्री महाराजाच्या इथं, पण बसायला चट आहे कशासाठी? आपल्या कपड्याला कचरा लागू नये. आपल्याला बसायला जर चांगला कपडा लागतो तर देवाला बसायला हे किती चांगलं लागत असेल. हा, मद मत्सर दंभ अहंकार ईर्ष्या लोभ काहीच नसला पाहिजे. ती जागा स्वच्छ देवाला पाहिजे. म्हणून हृदय साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली झार झाला सफळ व्यापार. म्हणून अशा याच्यामध्ये देव राहतो, बाकीचं कुठे राहत नाही. म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. हृदयाच्या मंदिरामध्ये याचं स्मरण करा. कोणाचं करा? रामकृष्णाचंही करा. आता राम जसं महादेवाचं भजन करतात, त्या महादेवाचं केलं तरी अडचण नाही. इथं नीलकंठेश्वराचं आहे. बरं, रामाला जसं त्याचं भजन करतात, शंकरही रामाचं करतात, रामही शंकराचं करतात. या शंकराला सुद्धा आवड कशाची आहे? तर बेलाच्या पानाची आहे. देवाची प्रत्येकाची आवड सुद्धा वेगवेगळी आहे ना. तसं आमच्या भोलेनाथाला आवड बेलाच्या पानाची खऱ्या अर्थाने. हे बोला शंकरा, हे बोला शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे बोला शंकरा, हे भोळा शंकरा, हे बोला शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाची. हे भोळा शंकरा. हे बोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. ते याच्यासाठी सांगितलं की शंकर भगवान इथे आहेत. तसं त्याचंही नामस्मरण केलं तरी चालतंय. शंकराला आवड कशाची? बेलाच्या पानाची. रामाला विठ्ठलाला आवड कशाची? तुळशीची. तुळशी बुक्का हे सगळं एकच आहे. हरी हरा भेद नाही नका करू वाद. बरोबर आहे कांदळे महाराज, काही वाद करायचं कारण नाही. जसं रुईच्या तलावातलं पाणी, पाणी एकच आहे. मग पिंपळ्यानी आणलं, रुईनी आणलं, सर्वच गावाला पाणी आलं. पाणी हे तत्व एकच आहे. फक्त कोणी माठात ठेवलंय, कोणी टिपमध्ये ठेवलंय, कोणी स्टीलच्या हांड्यात ठेवलंय, कोणी भांड्यात ठेवलंय. फरक एवढाच आहे. कपडा आहे भाग, उजवे वाम 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 भाग. मन एकाची अंग, तुका मन एकाची अंग, एकाचे हृदयी, एकाचे हृदयी. तुका एकाचे हृदयी, एकाचे हृदयी. उजवे वाम भाग, तुका म्हणे एकची अंग. काही फरक आहे का? हे गुरु होते
आणि त्या गुरुला 2 शिष्य होते. ते एका उजवी बाजू दाबायचा आणि एक शिष्य डावी बाजू दाबायचा. तर उजव्या बाजूचा शिष्य गावाला गेला, डाव्या बाजूचा शिष्य गुरुचा अंग दाबायला लागला. पण उजव्या बाजूला चिमटे घ्यायचा, कोपरखिळ्या मारायचा. गुरु महाराज म्हणले, शिष्या अरे असं का करतो? हा शिष्य म्हणला, गुरु महाराज ती काय माझी बाजू आहे का? चिमटे घेईल, कोपरखिळ्या मारेल. गुरु म्हणले, अरे ती दाबायची तुझी बाजू नाही, पण अंग तर माझं एकच आहे ना. तसं देव हरी हर एकच आहे, राम कृष्ण विष्णू हरी विठ्ठल एकच आहे. पुन्हा अजून सांगू का, आणखी मोकळं करून? हा कपड्यातला धागा आहे, धागा एकच आहे. महिला मंडळाच्या साडीचा, आपल्या कपड्याचा, सर्वांचा अंग झाकण्यासाठी जो कपडा लागतो त्याचा धागा एकच आहे, फक्त कलर वेगवेगळे आहेत, रंग वेगवेगळे आहेत. तसं बरोबर आहे ना शास्त्री महाराज? देवाचं तत्व देव एकच आहे, परब्रह्म हे तत्व एकच आहे. तसं फक्त वेगळे वेगळे हे रूप आहेत देवाचे. तसं देवाचं नामस्मरण करा आणि जीवनाचा उद्धार करा. म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. असे अनेक अभंग नामावर आहेत. म्हणून पण एवढा आपल्याकडे वेळ नसतो, थोडक्यात सांगून आपल्याला पुढं जायचं. हे नाम श्रेष्ठ आहे आणि तुम्ही जर ते नामस्मरण केलं, हृदयात त्या भगवंताला साठवलं, तर मग आपल्यालाच आपली सोडवणूक करायला अडचण नाही. आपुले आपुली आपण करा सोडवार, आपुली आपण करा सोडवार, आपुले आपण करा सोडवा, आपुले आपण करा सोडवा. संसार बंधन तोडा वेगी, संसार बंधन तोडा वेगी, आपुली आपण करा सोडवान, आपुली आपण करा सोडवान. संसार आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. आपणच आपली सोडवणूक करा आणि संसाराचं बंधन वेगाने तोडायचे. तुम्हाला कोणी याच्यातून सोडवणार नाही, आपल्यालाच आपली सोडवणूक करून घ्यावं लागेल. कोणी घेत नसतं. तुकाराम महाराज दरवर्षी वारीला जायचे आणि एक जणाला रस्त्यात थांबल्यानंतर म्हणायचे, अरे चल ना पंढरपूरला. नाही महाराज तुमचं काय हो, आमचा प्रपंच, मुलाचं लग्न झालं नाही. दुसऱ्या वर्षी महाराज म्हणले, चला ना आता, मुलाचं लग्न नाही, लग्न झालं पण मुलाला मुलगा झाला नाही अजून. महाराज पुढच्या वर्षी आले. म्हणले महाराज आता चला की. म्हणले आता आलो असतो पण नातू सांभाळायला कोणी नाही. मग पुढच्या वर्षी तुकाराम महाराजांनी काय केलं, एका झाडाला स्वतःच आवडलं आणि म्हटले, मला सोडवा, मला सोडवा. हे महाशय म्हणले, महाराज तुम्हीच तर त्या झाडाला धरलंय आणि तुम्हीच म्हणता मला सोडा. म्हणले, अरे मूर्खा, तुला 5 वर्ष झालं ना सांगतो चल वारीला, तर तू म्हणतो आम्हाला कुठं सुटवतो प्रपंच, आम्हाला कुठं सुटवतो. अरे तुला प्रपंच नाही धरलं, तू धरलंस प्रपंचाला. म्हणून आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. आता ज्या संसाराचं बंधन वेगाने तोडायचंय, हा संसार आहे तरी कसा हो? संसरती इति संसार. ज्या संसाराने तुम्हाला संपवलंय त्याचं नाव आहे संसार. 18 भार वनस्पती, फुले फळे उळती, 22 त्या पोखरणी, नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडुनी कासया गाव वन सेविती. मदालसा राणी, मदालसा माता आपल्या मुलाला उपदेश करती, अरे बाळांनो संसाराच्या याच्यातून बाहेर निघा आणि कुठेतरी सुखाचा शोध तुम्ही तुमची सोडवणूक करण्यासाठी बाहेर पडा.
पतीला आणि मदालस आपल्या पुत्राला उपदेश करते. तसं जीवनामध्ये काहीतरी करावं. ऊर्ध्व मूल मधशाख मश्वत्थम प्रावुरव्यम छंदंसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित. सामान्य वृक्ष पाहिला तर याची मुळं खाली आणि शेंडेवरती, पण संसार वृक्षाची मुळं वरती आणि शेंडे खाली. जे लोकीचा चंद्र क्षयरोगी, कलियुगातील चंद्रालाच क्षयरोग लागलाय, त्याच्यामुळे इथे सुखाची कहाणी ऐकायचं काही कारण नाही. म्हणून असा हा संसार आहे. टिकूबाई टिकू विठ्ठल रुक्मिणी, 2 बाल बच्चे हातवय ताना तताईनं, बॉडी गाडी माडी एखादी साडी, झाला संसार. काय आहे संसार? पती पत्नी मुलं बाळ. पती पत्नीचा संसार म्हणजे जसं कप बशीचं घर तसा संसार. कप म्हणजे पुरुष, बशी म्हणजे स्त्री. कप बशीचं घर कुठं टांगलेलं असतं? भिंतीच्या कडेला खिळा मारून. बशी काय करते? सोफा सेट सारखी टिकून बसती, पण कपाची दांडीच पकडली. ऊपर भी नाही और नीचे भी नाही. बशी जर फुटली तर बिचारी मुक्त होती, पण कपाची दांडी जरी फुटली तरी तुम्हाला सुट्टी नाही. किती श्रीमंत घरी जा, बिना दांडीचा कप हजर, ब्रह्मचारी कप. मग तुम्हाला काय श्रीखंड गुलाबजाम ठेवायला आहे का? नाही. हिरवे मिरचीचा ठेसा. आणि आई सर म्हणते, बाळ्या जा रे, या कपात मीठ नाही तर तेल घेऊन मारू तिला. असले कपाचे का साधे झालेत का? बी बियाणाच्या दुकानात कप हजर, कापड दुकानात कप हजर, पीक विमा आलं की कप हजर, ऊसाच्या बिलाला कप हजर. कपाची का साधी फजिती का? तरी घरच्या मॅडम म्हणतात असं आमच्या यांना काही कळत नाही, आणि हे म्हणतात आपल्याशिवाय काही होतच नाही. कप हिंडे दारोदारी बसी बैठी आराम, इसका नाम आहे संसार. असलं झालं काय? विठ्ठल 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 विठ्ठला तरी माणसं या संसारामध्ये कशावर जगतात? शास्त्री महाराज आशेवर. तुम्हाला एक दृष्टांत देईल. एक मोठं लिंबाचं झाड असतं आणि त्या लिंबाच्या झाडाखाली एक ससा बसतो. लिंबाच्या झाडाचा पाला सशाच्या अंगावर पडतो आणि ससा पळायला लागतो. तेवढ्यामध्ये कोल्याची भेट होती. कोला ससाला म्हणतो, ससे दादा क्यों भाग रहे, कहाँ जा रहे मेरे दोस्त मेरे यार. त्यावेळेस ससा म्हणतो कोल्याला, नहीं मेरे यार मेरे जिगरी फ्रेंड दोस्त, मेरी बात सुन लो, आसमान गिर रहा है, जीना है तो भागो, मरना है तो ठहरो. काय म्हणतो ससा कोल्याला? मित्रावरून आकाश पडायला लागले, जगायचं असेल पळ, मरायचं असेल थांब. कशाला थांबतो कोला? कोल्हाय 50-60च्या स्पीडनी पळायला लागला. तेवढ्यामध्ये कोल्याची भेट, लांडग्याची भेट झाली. लांडग्याने कोल्याला विचारलं, कोल्या कशामुळे पळतोस? म्हणलं आमच्या बॉसला विचारा. यांचा बॉस म्हणजे 110 किलो वजनाचा बॉडी बिल्डर गडी ससा. बॉससुद्धा नीट लागतो. घराला बॉस चांगला असेल तर घराचं कल्याण, नाहीतर 2-4 भाऊ एकत्रित असतात. ज्याच्या हातात कारभार तो बॉस असतो घराचा. वेगळं निघताना एकटाच गबाळ दाबून ठेवतो आणि धाकट्या भावाला कर्ज देतो. असा बॉस असला तर कधी घराचं कल्याण व्हायचं? प्रत्येक गावाचं नेतृत्व करणारा बॉस चांगला असता तर रोड, रस्ता, पाणी, घरकुल, विहिरी आहे की नाही सगळं येतं. नाहीतर काय, बॉस चांगला लागतो. सरपंच कुठं तर गेले म्हशीकडं, काय उपयोग आहे का? आणि तुम्हाला एक सांगू का, आता सगळं सरपंचाकडं आलंय डायरेक्ट. त्याच्यामुळे सरपंचाला जिल्हा परिषद, मंत्रालय पैसे खिचून आणता आले पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये पंक्तीला माणसं भरपूर जेवायला बसलेत, पण वाढ ओळखीचा लागतो तर वाढ येते महाराज. असं वाढ कुठं येत नाही. वाढ ओळखीचा लागतो. शास्त्री महाराज वाड्या ओळखीचं लागलं म्हणून तर फंड मिळाला ना. मी म्हटलं शास्त्री महाराजाला कुणी दिला फंड? म्हणले पंकजाताई मुंडे यांनी फंड दिला. म्हणलं बरं झालं हो. आणि इकडे आमदार फंड मिळाला. आणि म्हणले आईसाहेब पुढचं बी बघा, तुम्ही जसा क दर्जा ब दर्जा आणला. म्हणलं काळजीच करू नका, ते तुम्हाला सहकार्य करू, काय अडचण यायची नाही, होऊन जाईल ते सुद्धा. DPTC हे ते सगळं आता आम्हाला सर्व माहिती. फार मंत्रालयापर्यंत गेलो ते काही विषयच नाही. आणि बंड केला तर फंड मिळतो, नाही तर काय खरं होय आंधळे बाबा, त्याच्याशिवाय काय आहे. म्हणून मिळत राहतो, सगळं येतात. आणि आपल्या जिल्ह्यात तसं चांगलं आहे बरं का. कोणत्याही पक्षाचे मंत्रिमंडळ, आमदार असोत, खासदार असोत आंधळे महाराज, पण आपल्याकडं बीड जिल्ह्यामध्ये अशी प्रथा आहे की अनेक गडाला, अनेक संस्थानाला फंड मिळतात, सभागृह होतात. म्हणून ही बसण्याची व्यवस्था होती बरं का. हे सरकारने खूप चांगलं काम केले, देवस्थानं सुधरवलीत. आणि हे खरं आहे बरं का.
आता काहीला काय वाटतं, कशासाठी सप्ते करायचे, कशासाठी एवढा पैसा घालायचा, बरं का टाळकरी मंडळी. पण मी आपल्याला सांगून जाईल, पैशाने माणसाची परिस्थिती सुधारते, पैशाने माणसाची परिस्थिती सुधारते, पण मनस्थिती सुधारायला अध्यात्मच लागतं. म्हणून सत्याची गरज, म्हणून महाराज कीर्तन प्रवचन लागतात, म्हणून याची गरज आहे. नाही तर काही नाही. एक वाक्य जरी आवडलं ना एखाद्या कीर्तनकाराचं, डोक्यात बसलं तर पूर्ण जीवन बदलतं. भगवान बाबाच्या संगतीत भिल्ल टकारी चोर भामटी आले तरी माणसं झाले. आपल्याला काय अडचण आहे का? हां, तसं साधू संतांच्या आशीर्वादाने. तसं आपण सांगत होतो बॉस चांगला पाहिजे. जिल्ह्याचं नेतृत्व करणारे बॉस चांगले असेल तर मुंबई काय दिल्ली काय अनेक करोडो रुपयाच्या स्कीम जिल्ह्याला खेचून आणता येतात. चांगलेच पाहिजेत ते बी खेचून आणणारे बॉस. महाराष्ट्राचे बॉस चांगले, देशाचे बॉस चांगले तर काम खास, नाही तर सर्वाचंच बास. गल्लीपासून दिल्लीपर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यंत बॉसवर अवलंबून आहे. बॉस चांगले लागतात. मग म्हणले आसमान गिरा जिना आहे तो भागो, मरणा आहे तो ठरो. लागले पळायला लांडगे. तेवढ्यात वाघाची भेट झाली. वाघानं विचारलं कशामुळे पळतात, त्यांनी सांगितलं आसमान गिरा जिना आहे तो भागो, मरणा आहे तो ठरो. आता वाघ मग कोणाला न भिणारा प्राणी. माणूस म्हणतो ना काय वाघ लागून गेलास काय इतकं हे करायला. पण वाघासारखा माणूस सुद्धा पळायला लागलं. कोणी पळवलं वाघाला? बोला ना. कधी कधी वाघाने म्हणायचं नाही मी म्हणजे वाघ. मी म्हणणाऱ्या वाघाला सुद्धा ससे मागात पाडतात. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. लागले ना वाघही पळायला. वाघ पळत असताना दोन जिगरी दोस्त, दोन गाढवं. आता शाण्यातच मैत्री असते असं काही नाही. गाढवात मूर्खात मैत्री असतेच. ज्याचं व्यसन सारखं त्याची मैत्री. तंबाखू खाणाराची मैत्री, दारू पिणाराची मैत्री, कीर्तनकाराची मैत्री, वाजवणाऱ्याची मैत्री, माईक सिस्टीमवाल्याची मैत्री, होय सिस्टीमवाले, हा महिलाची मैत्री, सगळे मैत्रीच. तसं मैत्री गाढवात. हे गाढव दुसऱ्या गाढवाला म्हणलं गाढवा दोस्ता आपल्या जंगलात काहीतरी घडलं असावं. म्हणले कशावरून? अरे म्हटलं ज्या अर्थी वाघासारखा प्राणी पळतो त्या अर्थी काहीतरी घडलं दिसतंय. आता हे गाढवच होतं पण जरा शहाणं गाढव होतं. म्हणलं नाही नाही काय करायचं आपल्याला विचारून, कशामुळे पळत असेल? नाही नाही म्हणलं विचारलंच पाहिजे ना. म्हणले का? विचारलं. म्हणले असं आहे आसमान गिरा जिना आहे तो भागो, मरणा आहे तो ठरू. आता लागले ना गाढवं पळायला. गाढवाचं पळणं का सरळ असतं का महाराज? हा, गाढव कोणाला म्हणतात? स्वतः नीट पळत नाहीत आणि जे पळतात त्यांना पळू देत नाहीत. अशी महाराष्ट्रात संख्या काय कमी आहे का गाढवाची? हा असे गाढवं पळाले, असे गाढवं पळाले. गाढवानी पळून पळून लाथा मारून मारून वाघाला घाईला आणलं. तसलंच आहे ना. हा काय करता महाराज? आयुष्यामध्ये कितीही वाघासारखी माणसं असू द्यावं, पण एखाद्याच्या जीवनात जर गाढवासारख्याच्या बीटी झाल्या तर वाघासारख्याला सुद्धा लाथा खाव्या लागतात. महाराज हा इतिहास आहे, अवघड आहे. मग हे वाघ गाढवं पळून पळून थकले. वाघाला म्हणले कुठपर्यंत पळायचं? म्हणले सशाला विचारू. सशाला म्हणले कुठपर्यंत पळायचं? ससा म्हणला ह्या डोंगराला जिथपर्यंत आकाश टेकत नाही तिथपर्यंत पळा. आता कुठं आकाश टेकत आहे का? आकाश टेकत नाही. जीवनाचं पळणं सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. दिशासी न पाव हिंडता दिशाशीन पावना. माया भेटीला जीव माझा, माया वेशेला जीव माझा. स्वहित नेनती कोणी माझे, स्वहित नेनती कोणी माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी.
सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया विष्टीला जीव माझा. सर्व सुखाच्या आशेनं जीवन समाप्त होतं, पण ही आशा संपत नाही. तिचं नाव आहे संसार. म्हणून आपुली आपण करा